पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्यातला वाद विकोपाला गेलाय। काँग्रेस भवन आणि काँग्रेसच्या गटनेत्यांच्या महापालिकेतल्या दालनात कलमाडींचे फोटो आजही दिमाखानं झळकतायत। यावरच मानकरांनी आक्षेप घेतलाय। 4 दिवसात कलमाडींचे फोटो काढले नाही तर कार्यकर्ते हे फोटो उतरवतील असा इशारा मानकरांनी दिलाय। पुणे काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि सबसे बडा खिलाडी अशी सुरेश कलमाडी यांची एकेकाळी ओळख सध्या मात्र कलमाडी काँग्रेसमधून निलंबित आहेत। तरीही काँग्रेस भवन असो किंवा महापालिकेत काँग्रेसच्या गटनेत्यांची आणि उपमहापौरांची दालनं कलमाडी आजही असे दिमाखात विराजमान आहेत, तेही सोनिया गांधींच्या बरोबरीनं। कलमाडींच्या या फोटोंवर आता पक्षातूनच आक्षेप घेतला गेलाय। माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी कलमाडींचे फोटो हटवण्याची मागणी केली आहे। कलमाडी विरुद्ध मानकर या वादाची पार्श्वभूमी मानकरांच्या मागणीमागे आहे। हा वाद वैयक्तिक पातळीवर पोहोचलाय। मानकरांनी पुण्यातून लोकसभेची उमेदवारी मागितली आणि त्यानंतर एकेकाळी कलमाडींचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे मानकर कलमाडींचे स्पर्धक बनले। महानगरपालिकेमध्ये कलमाडींचे जे फोटो लावलेले आहेत सोनिया गांधींच्या जवळच लावलेले आहेत, तर ते काढण्यासंदर्भामध्ये मी पत्र देखील पक्षनेत्यांना अरविंद शिंदेंना दिलेले, उपमहापौरांना दिलेले, अभय छाजेडांना देखील दिलेले की त्यांच्या कार्यालयामधील हे फोटो काढले गेले पाहिजेत। निलंबित असले तरी कलमाडींचा पुणे काँग्रेसवर अजूनही चांगलाच प्रभाव आहे, तर मसल पॉवरसाठी मानकर ओळखले जातात। त्यामुळे शहर काँग्रेसची चांगलीच गोची झाली आहे। शहराध्यक्ष अभय छाजेड, महापालिकेतले काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि उपमहापौर बंडू गायकवाड या तिघांनीही या वादापासून पळ काढणं पसंत केलंय। अखेर प्रदेश प्रवक्ते संजय बालगुडे बोलायला पुढे आले खरे, मात्र त्यांनीही पुन्हा या तिघांकडेच बोट दाखवलंय। नाही, तसा आदेश देतील ना संघटनेचे अध्यक्ष जे आहेत अभय छाजेड, तसा आदेश देशील आणि आतापर्यंत कोणी मागणी केली नव्हती। सुरेश कलमाडींची पार्श्वभूमी भ्रष्टाचाराची तर गुन्हेगारी ही दीपक मानकरांची पार्श्वभूमी म्हणजेच करप्शन आणि क्राईम। आतापर्यंत आरोप प्रत्यारोप असं या वादाचं स्वरूप होतं, मात्र आता हा वाद हातगाईवर येण्याची शक्यता दिसतेय। नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।